मी विश्वास उडकी आज भारतीय शेअर बाजारामध्ये एक सनसनाटी घटना घडलेली आहे आणि आज शेअर बाजार उघडताच आज सोमवार असल्यामुळे शेअर बाजार उघडताच अदानी समूहाचे शेअर्स हे कोसळलेले आहेत आणि ते तब्बल 25% कोसळलेले आहेत आणि अदानी समूह हा या देशातला आत्ता तरी मुकेश अंबानीच्या खालोखाल सर्वात मोठा उद्योग समूह आहे. आणि अदानी समूहाचे शेअर्स कोसळणं याचा अर्थ आता सगळेजण शोधायला लागलेले आहेत. प्रश्न केवळ अदानीचा समूह त्याचे शेअर्स, कारण हे शेअर्स कोसळण्याचा अर्थ असा की सध्याचं केंद्रातलं सरकार हे मोदी सरकार आहे आणि मोदी सरकारने त्याच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या अनेक कंपन्या, मग त्या सिव्हिल एव्हिएशनच्या असतील, पोर्ट्रस असेल, कोळसा खाणी असतील, वीज कंपन्या असतील, पॉवर सेक्टर असेल, एनर्जी सेक्टर असेल आणि रेल्वे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये अदानी यांना भरभरून दान दिलेलं आहे. आणि त्यामुळे एक परिणाम असा झाला आहे की अदानी समूहाचे जेवढे काही कंपन्या आहेत, 6 मोठ्या लिस्टेड कंपन्या मार्केटमध्ये आहेत आणि त्यातला प्रत्येक शेअर, तो अदानी ग्रीन असेल, अदानी पॉवर जनरेशन असेल, अदानी ज्याला म्हणतो की आपण इलेक्ट्रिसिटी असेल, अदानीचे जे 6 मोठ्या कंपन्यांचे सगळे शेअर्स हे कोणी 600% त्याचे शेअर एका वर्षात वाढलेले आहेत, कुठे 970% वाढलेले आहेत, कुठे 500% वाढलेले आहेत. सर्वच शेअर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याची मार्केट कॅप ही साधारणपणे $10 लाख कोटी आहे आणि म्हणून अदानी या वर्षभरातच आशियातले नंबर 2चे श्रीमंत ग्रस्त आहेत आणि अर्थातच मुकेश अंबानी यांचा नंबर फार वरती लागतो. अदानी यांच्या समूहाचे शेअर कोसळणं ही एक मोठी घटना भारतीय जनता पक्षाच्या सर्वात जवळच्या उद्योगपती मित्रांना हा जो काही धक्का बसला त्यामुळे आहे. पण त्याचे अर्थ का होतात आणि कारण मीमांसा काय, हे जर तपासलं तर प्रत्येक वृत्तवाहिनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ह्याची कारणमीमांसा करतायत. पण वस्तुस्थिती अशी आहे की सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी याचं जे काही मध्यवर्ती कार्यालय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबईमध्ये आहे, त्यांची जी काही कार्यप्रणाली आहे ही या देशातल्या कायद्यान्वये एक स्वायत्त संस्था आहे. आणि हर्षद मेहताचा जेव्हा कालखंड झाला त्यानंतर या कायद्यामध्ये खूप दुरुस्त्या झाल्या आणि त्या 2002चा हा कायदा, म्हणजे 1992चा हा कायदा 1993ला जेव्हा या कायद्यामधल्या त्रुटी हर्षद मेहता यांच्या एकूणच पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीममध्ये त्यांनी जे काही घोटाळे केले आणि त्याचबरोबर बँक सेक्रेटरी स्कॅम जो झाला, ज्याच्यामध्ये बँक ऑफ कराड, त्याच्यामध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँक, त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, जवळजवळ हे सगळेच जण त्यांचे प्लॅटफॉर्म वापरण्यात आले होते आणि तो बोगस सिक्युरिटी स्कॅम होता. एका बाजूने बोगस शेअर स्कॅम होता किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम बोगस पद्धतीने म्हणजे शेअर बाजारचा बुल, ज्याला आपण बिग बुल असं म्हणायचो, तो हर्षद मेहता, आणि दुसऱ्या बाजूने भूपेन दलाल, हितेन दलाल आणि 13 ब्रोकर यांचा जो स्कॅम होता. याच्यामध्ये एक आपण बघतो की बँक ऑफ कराड नावाची एक छोटी खाजगी बँक ही संपली, विलीन झाली बँक ऑफ इंडियामध्ये. परंतु मार्केटमधला हा दुहेरी स्कॅम जो होता त्याच्यातून भारतातल्या शेअर बाजारामध्ये एक मोठा मध्यम वर्गाला आणि छोट्या उद्योगपतींना आणि छोट्या शेअर बाजाराच्या दलालांसुद्धा मोठा धक्का होता. कित्येकांनी आत्महत्या केल्या. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट घडलेली आहे ज्याचा आता संदर्भ लावणं फार आवश्यक आहे की तत्कालीन 84,000 नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या या कशा तकलादू आहेत. मग त्या तुमच्या काय ज्याला म्हणतात मेंढी पालनासाठी गुंतवणूक करा किंवा गुरांवरती गुंतवणूक करा, झाडांवरती गुंतवणूक करा वगैरे वगैरे, अशा 84,000 नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या होत्या ज्या गल्लोगल्ली उगवलेल्या होत्या. ह्याच्यामध्ये लोकांनी पैसे टाकले होते, पैसे दुप्पट होतील, तिप्पट होतील, चौपट होतील, या पद्धतीने शेवटी सर्वांचीच वाताहत झाली आणि ह्या सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या कोसळलेल्या आहेत. साधारणपणे 92 ते अगदी 98, 99, 2000पर्यंत हा एवढा मोठा कालखंड ह्या दोनही स्कॅमने गाजलेला आहे. आता आपण 2021 मध्ये आहोत
आणि अदानी हा आखोका तारा आहे नरेंद्र मोदी सरकारचा आणि सगळीच सार्वजनिक संपत्ती ही अदानीची संपत्ती बनते असा हा कालखंड आहे. अशा वेळेस त्यांचे शेअर्स जवळजवळ 25% गडगडणं, तर मार्केट प्रत्यक्षामध्ये आज कितीने गडगडतो हा भाग बघूया आपण. परंतु 55,000 कोटीची एकूण मार्केट कॅपिटलायझेशन हे आज वाईपआउट झालेलं आहे. आणि ह्याचं कारण जर शोधायला गेलं तर अदानीचे शेअर्स का कोसळले, इतरांचे शेअर्स कोसळले आहेत किंवा नाही, तेव्हा आपल्याला कुठेतरी वस्तुनिष्ठपणे बघायला पाहिजे की दाल में क्या काला है. प्रश्न असा आहे की सेबी ही जी काही मार्केट रेग्युलेटर आहे, मार्केट नियामक संस्था आहे, जसे बँकांची बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही ऑटोनॉमस बॉडी असं आपण म्हणतो, तशी दुसरी ऑटोनॉमस बॉडी मार्केट रेग्युलेटर सेबी यांनी सर्व जॉईंट स्टॉक कंपन्यांचे जे मार्केटमध्ये व्यवहार आहेत याच्यावरती त्यांचं निगराणी असणं आवश्यक आहे. तसंच ज्या ज्या काही विदेशी संस्थांची गुंतवणूक मार्केटमध्ये होत असते, ज्या इथे लिस्टेड कंपन्या आहेत या देशामध्ये, त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष असणं आवश्यक असतं. त्यांनी 15 दिवसापूर्वी, समजून घेण्याची गोष्ट ही आहे की 15 दिवसापूर्वी म्हणजे आज तारीख आपण आपली 14 जून आहे, तर 31 मेच्या आधी त्यांनी 3 विदेशी फंडांना वॉर्निंग दिली होती. आता त्यांनी वॉर्निंग दिली होती आणि नियम का केला नाही असा एक प्रश्न पडू शकेल. परंतु त्यांची सेबीची जी कार्यपद्धती आहे ही अनेक वेळा अगदी त्यांच्यामध्ये एवढे अमेंडमेंट झालेत 1992 पासून ते आत्तापर्यंत, परंतु सेबीची कार्यपद्धती ही निश्चितपणे पारदर्शक नाही आहे आणि ती कुणालाच दाद देत नाही. जशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पण कुणाला दाद देत नाही, तशी सेबीसुद्धा कुणाला आजही दाद देत नाही. एवढी दादागिरी त्यांची मार्केटमध्ये आहे आणि त्यामुळे ती ट्रान्सपरंट पारदर्शक नसल्यामुळे काळबेरं तिथे पण आहे. आणि त्यांनी 15 दिवसापूर्वी 3 आंतरराष्ट्रीय फंड जे आहेत, जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे त्याला आपण FPI म्हणतो, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आपण त्याला म्हणतो, ते फंड म्हणजे एक अल्बुला नावाची कंपनी आहे, फार मोठी कंपनी आहे. त्यानंतर दुसरी जर कंपनी आपण बघितली तर त्याच्यामध्ये क्रेस्टा नावाची कंपनी आहे. क्रेस्टा, अल्बुला आणि त्याच्याबरोबरच एक APMS नावाची, ह्या तीनही फंड कंपन्या आहेत, या फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आहेत आणि त्यांची एकत्रित गुंतवणूक अदानी समूहामध्ये जवळजवळ 43,000 कोटी आहेत. तर ही जी काही फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सची गुंतवणूक अदानीच्या शेअर्समध्ये आहे 43,000 crores, अशा त्या 3 फंडांना जर 15 दिवसापूर्वी वॉर्निंग दिल्यानंतर त्यांनी त्यांचं जे काही ज्याला आपण म्हणतो KYC नॉर्म्स, त्यांनी जे काही डिस्क्लोज करायला पाहिजे सेबीकडे ते त्यांनी केले नाहीत. सेबीने त्यांना जी माहिती विचारली आहे ती त्यांना दिली नाही. अर्थातच सेबी कुठली माहिती विचारते की अँटी मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट खाली जे प्रश्न सेबीने विचारायला पाहिजे ते विचारले आहेत आणि ते पूर्ण करण्यामध्ये या 3ही फंड कंपन्या ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आहेत, ज्या माझी जी माहिती आहे ती अशी आहे की ते मॉरिशसच्या पलीकडे त्यांची रजिस्ट्रेशन्स आहेत, काहींचे रजिस्ट्रेशन वेस्ट इंडिजच्या बेटांवरती आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरती त्यांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असताना भारतात 43,000 कोटी अदानी समूहामध्ये त्यांची गुंतवणूक आहे. आणि ही गुंतवणूक होत असताना आणि अदानी समूहाचे शेअर्स हे काही शेकड्याने त्याचे शेअर्स वाढत असताना त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन जवळजवळ 10 लाख कोटी झालेली असताना त्याच्यात हे 3 फंड मिळून 43,000 कोटीची गुंतवणूक आहे. आणि त्यांना जेव्हा वॉर्निंग दिली सेबीने की तुम्ही तुमचं डिस्क्लोजर KYC नॉर्म्स नीटपणे नाही केलं तर आम्ही तुमच्यावरती बंदी आणू, आणि त्यांनी बंदी आणली. त्यांनी त्यांचे अकाउंट्स फ्रीज केले आहेत आणि हे 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. पण त्या 15 दिवसाच्या पूर्वीच्या गोष्टीवरती आत्ता मार्केटमध्ये आज बजर वाजायला लागला आणि अदानी समूहाचे शेअर्स हे मार्केटमध्ये लोकांनी धडाधड विकायला लागले. आणि जर समजा 1600च्या वर असलेला एखादा शेअर असेल, मग अदानी ग्रीन्सचा असेल, अदानी पोर्ट्सचा असेल, अदानी पॉवरचा असेल, तर हे शेअर्स धडाधड गडगडून 900च्या खाली वगैरे यायला लागलेले आहेत. आणि म्हणून 43,000 कोटीची गुंतवणूक असणाऱ्या त्या 3 कंपन्या ज्या आहेत यांना त्याच्यापुढे ट्रेडिंग करता येणार नाहीच. त्यांचे या देशातले ऑपरेशन्स फ्रीज झालेले आहेत. हे सेबीने आज डिक्लेअर केलं, 15 दिवसापूर्वी करायला पाहिजे होते, ते आत्ता अनाऊन्समेंट झालेली आहे.
आणि त्याच्यामुळे अदानीचे शेअर्स हे बाजारामध्ये धडाधड विकले जात आहेत. पण मग आपण काय समजायचं? अदानीचे शेअर्स हे त्या 3 फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्सशी निगडीत होते म्हणून ते विकले गेले. पण विकत घेणारे कोणते आहेत ना, याच देशातले शेअर होल्डर विकत घेणार ना. आणि जे शेअर बाजाराची सातत्याने भलावणी करतात आणि गेल्या नाही म्हटलं तरी करोनाच्या कालखंडामध्ये ज्यांचे जॉब्स गेलेले आहेत, त्या घरी बसलेल्या हुशार मध्यमवर्गीयांनी आपले जे काही अक्कल चालवून गुंतवणूक वाढवलेली आहे आणि त्याच्याबद्दल खूप काही कौतुक आपल्या अनेक वर्तमानपत्रांना असतं, माध्यमांना असतं. आज हे सगळे लोक आपले शेअर्स धडाधड विकतायत. खरं तर हर्षद मेहताचा कालखंड असो, केतन मेहताचा कालखंड असो किंवा त्यानंतर सातत्याने ह्या गेल्या 1.5 वर्षामध्ये आजचं शेअर बाजार, भारतीय अर्थव्यवस्था उणे 8 झालेली असताना, ऑफिशियली उणे 8 आहे, तरी हा GDP 52,000 जातो याचं कौतुक आपल्या माध्यमांना आहे. आणि त्या माध्यमांच्या नादी लागून जर या देशातले आपले सगळे मध्यमवर्गीय या मार्केटमध्ये उड्या मारत असतील आणि जवळजवळ 70 लाख लोक याच्यात आलेत, आज 6 कोटी एकूण इन्व्हेस्टर्स मुंबईच्या शेअर बाजारामध्ये किंवा या देशाच्या शेअर बाजारामध्ये उतरलेले आहेत, हे मोठं कौतुकाने सांगितलं तर हे सगळेजण आज धडाधड अदानीचे शेअर्स विकतायत. आता नेमकं शेअर्स कोण विकतं हे तपशिलामध्ये कळणं फार कठीण आहे. काही समूह विकतायत, काही व्यक्ती विकतायत, पण ओव्हरऑल अदानीचे शेअर्स हे विकले जात आहेत आणि आजच्या घडीला ते खूप मोठ्या प्रमाणात विकले गेलेले आहेत. ते आणखीन असा किती काळ चालेल माहीत नाही, पण त्याला निमित्त मात्र हे 3 फॉरेन ज्याला म्हणू FPI फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात घेऊया. जेव्हा जेव्हा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स किंवा FIIs आपण म्हणू, यांचे जे काही कनेक्शन्स विदेशातले या देशात डिस्क्लोज होत नाहीत, तेव्हा त्याच्यावरती वेळच्या वेळी ॲक्शन झाली पाहिजे. ती सेबीकडून होत नाही, ती सरकारकडून पण होत नाही. आता ॲक्शन झालेली आहे, ही महत्त्वाची बातमी आज आपण लक्षात घेऊया. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर FPI वरती आत्ता 3 अकाउंट फ्रीज झालेले आहेत. त्याचे फंड ऑपरेशन्स फ्रीज झाले कारण का ते लिस्टेड कंपन्या आहेत. म्हणून ती सेबीची जी काही कृती आहे त्याचा परिणाम म्हणून त्यांचे 43,000 कोटी रुपये हे अदानीच्या समूहामध्ये गुंतवलेले आहेत, म्हणून अदानीचे शेअर कोसळत आहेत. हीच गोष्ट कुठल्याही दुसऱ्या वित्तीय संस्थेकडून इतर कुठल्याही उद्योगपतींच्या शेअर्समध्ये झालेली असेल तर तिथेही तोच परिणाम होईल. मग हे मार्केटचे नेहमीचे नियम समजायचे. कारण का जेव्हा कोणीतरी विकले जात आहेत शेअर्स किंवा कोणीतरी घेतले जात आहेत, मग याच्यातून मार्केटमध्ये धडा घेणाऱ्या काही गोष्टी घडतील असं आपण समजायचं का? तर मला असं वाटतं की या देशातला मध्यम वर्ग पूर्णपणे फटके खाऊन सुद्धा तो जागा होत नाही. या ठिकाणी अदानी हा उगवता तारा आहे, मुकेश अंबानी उगवता तारा आहे. मग या देशातली सार्वजनिक संपत्ती त्यांनी विकत घेतली काय? आमच्या मध्यम वर्गाला टाळ्या वाजवायला आवडतात, कारण का त्यांची कदाचित 1 लाखाची संपत्ती 5 लाख होईल, पण 5 लाखाची संपत्ती 12,000 पण होऊ शकते आणि ती होते आहे. गेल्या 30 वर्षामध्ये मध्यम वर्ग हा शिकत नाही आहे आणि हा जो काही या देशातला शेअर बाजार आहे, हा सातत्याने आपल्या नियामकाच्या चुकांमुळे लोकांचं होत्याचं नव्हतं होतंय. म्हणून म्हणजे जो काही 92 सालचा कायदा आहे, सेबीचा कायदा 1992 पासून अनेक वेळा त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स होऊन सुद्धा आता आपण FPI बद्दल बघतो. परंतु सहारा असो, नारदा असो, शारदा असो, रोज व्हॅली असो, PACL असो किंवा पॅन कार्ड असो आणि अशा अनंत कंपन्या, हजारो कंपन्या यांचे सुद्धा सेबीकडेच व्यवहार आहेत आणि त्यातून कुणालाही एक दमडा परत मिळत नाही आहेत. 10 ते 15 लाख कोटी रुपयाचा चुना झाला आहे गेल्या 20 वर्षामध्ये आणि सेबी तिथे पूर्णपणे अपयशी झालेली आहे. हजारो शेल कंपन्या या देशामधून पैसा काढून बाहेर गेलेल्या आहेत. सेबी पूर्णपणे अपयशी झालेली आहे आपण बघतो. त्यामुळे आत्ता आपल्याला सेबीची कार्यपद्धती काय
त्याचा फटका म्हणून अदानीचे एक एक त्याचे शेअर्स गडगडले, हा त्याचा रिझल्ट झाला, हा त्याचा परिणाम झाला. परंतु शेअर बाजाराचं नियंत्रण ज्या सेबीकडे आहे, मुंबई स्टॉक एक्सचेंजचं नियंत्रण म्हणजे ज्याचे सेक्रेटरी चौहान आहेत, की जे रिलायन्स उद्योग समूहाचाच एक भाग आहेत, त्यामुळे कोण कोणाला कंट्रोल करतो आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि अदानीचे पडलेले शेअर्स कोण घेतो आहे, मग त्या कोणत्या व्यक्ती घेत आहेत, कारण शेअर गडगडले पण घेणारे कोणतरी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा मागोवा आपण सतत घेत राहूया. पण मार्केटमध्ये गडगडणं आणि शेअर वरती जाणं याच्यात आपण काही शिकत नाही असं दिसते. कारण शेअर बाजार म्हणजे उद्योगाची वाढ होणं, विकास, या ज्या काही भ्रांत कल्पना आहेत त्याच्याशी तुमच्या ह्या कल्पना ताडून बघा, मग तुमच्या लक्षात येईल. अर्थव्यवस्था कोसळलेली असताना या मार्केटमध्ये सातत्याने मॅनिप्युलेशन्स होत आहेत. आणि मॅनिप्युलेटेड शेअर्स म्हणजे देशाची संपत्ती आणि विकास वाढला असं नव्हे, तर मुठभर ज्यांच्या हातात पैसा आहे, तो काळा असो किंवा गोरा असो, तो देशाच्या बाहेर जाऊन देशात पण येतो आणि देशामध्ये पण पसरतो. त्याचं मार्केटमध्ये गुंतवणूक होत असते. किंबहुना अनेक काळा पैशाच्या उगमांचा मार्केटमध्ये मनी लॉन्डरिंगचा भाग मोठ्या प्रमाणात दिसतो. आणि मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत विदेशातून येणारा जो पैसा आहे, याबद्दल सेबीने काही प्रमाणात आत्ता दक्षता दाखवली असं म्हणायला लागेल. कारण त्यांनी 3 FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सना त्यांचे जे अकाउंट्स आहेत त्यांनी KYC नॉर्म फुलफिल केले नाहीत आणि डिस्क्लोजर पूर्णपणे केलं नाहीत, म्हणून अँटी मनी लॉन्ड्रिंग ॲक्टमध्ये त्यांना लक्षात घ्या त्यांचे अकाउंट त्यांनी फ्रीज केली आहेत. ही त्यातली खरी मोठी बातमी आहे. अदानीचे शेअर कोसळणं आणि ते पुन्हा रिकवर होणं हे आपण बघणारच आहोत. कारण अदानी आज प्रकाशात येतोय, मुकेश अंबानी हे प्रकाशात येत आहेत. कारण हम दो हमारे दो आज सर्वांनाच कळलेलं आहे. आणि म्हणून मार्केटमधली अदानींचे शेअर्स कोसळणे ही जशी मोठी बातमी आहे, तशी 3 मोठ्या फंडांना त्यांनी आता जरब बसवणारी एक गोष्ट सेबीने केली आहे. आणि सेबी ही पारदर्शक नव्हती, नाही तर खरं म्हणजे त्यांनी गेल्या 1.5 वर्षापूर्वीच अनेक अशा तरतुदी करायला पाहिजे होत्या. म्हणजे खोट्या पद्धतीने मार्केट ज्याची खरी व्हॅल्यू 52,000 कधीच नाही. त्याची खरी व्हॅल्यू काय? त्याची खरी व्हॅल्यू ही 25,000च्या आत आहे. आणि त्या दुपटीपेक्षा वाढलेली आहे. ही सूज आहे, सूज. आणि या देशातल्या बुद्धिजीवींना, या देशातल्या छोट्या उद्योगपतींना, या देशातल्या इन्व्हेस्टर्सना ही त्यांची सूज कळत नाही. हेच खरं मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून या गोष्टी पारदर्शकपणे नीटपणे होत असतील तर करोनाच्या कालखंडात असा हा मार्केट वेडावाकडा वाढला नसता. आता तो वेडावाकडा वाढला आहे, तो त्याला फटका पण बसतोय. पण तो फटका सर्वसामान्य जनतेला बसेल, त्याला बुद्धी येईल, तेव्हाच खरं. तूर्त एवढ्यापुरतेच आहे. आपण या घटनेकडे लक्ष ठेवूया आणि शिकूया आणि सांगण्याचा प्रयत्न करूया की शेअर बाजार म्हणजे तुमच्या विकासाच्या ज्या कल्पना आहेत ना, त्या खऱ्या नाही आहेत. विकास म्हणजे या देशातल्या उद्योगांचा खरोखर जर GDP असता तर तो आता उणे दिसला नसता. त्यामुळे कारखान्यांमध्ये उत्पादन वाढलं पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे आणि खरोखर GDP उत्पादन, सेवा आणि शेतीमधून दिसलं पाहिजे, तर त्याला विकास म्हणता येईल. आणि विषमतेच्या ऐवजी समतेचं वाटप झालं पाहिजे. तुम्ही शेअर बाजाराकडे बघून विकासाच्या गप्पा मारलात तर अशाच तऱ्हेने कोसळत राहाल. एवढंच आपण तात्पुरतं बोलूया आणि थांबूया. हा व्हिडिओ जर आवडला तर निश्चितपणे आपण त्याचा प्रसार करा आणि आपण या घटनेचा निश्चितपणे ट्रॅक ठेवूया. सेबीने एक चांगली गोष्ट केली आहे, त्याचं स्वागत करूया आणि पाहूया पुढे काय होतं. धन्यवाद.